कोल्हापूर महापालिकेचा महापौर कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती। मात्र महापौर पदासाठी आता भाजपच्या रुपाराणी निकम यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे। महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी शुक्रवारी 6 फेब्रुवारी रोजी आता विशेष सभा होणार आहे। या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अमोल येडगे असणार आहेत। संख्याबळाच्या आधारे महायुतीचा दावा भक्कम आहे, त्यामुळे भाजपकडून रुपाराणी निकम यांचं नाव जाहीर झाल्यानंतर होणाऱ्या सर्वसाधारण सभेत आता त्यांची निवड ही निश्चित मानली जात आहे। राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रुपाराणी निकम यांच्या नावाची अधिकृत घोषणा करून महापौर पदासाठी निकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे। याशिवाय स्थायी समिती सभापतीपद देखील भाजपकडे राहणार आहे। महापालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर महापौर कोण होणार याकडे गेली काही दिवसापासून लक्ष लागून होते। भाजपकडे 26 तर शिंदे सेनेकडे 15 जागा आहेत, त्यामुळे भाजपने महापौर पदावर दावा केला होता। त्याचबरोबर शिंदे सेनेने देखील महापौर पदावर दावा केला होता, त्यामुळे महापौर पद भाजपला मिळणार की शिंदे सेनेला मिळणार याबाबत चर्चा सुरू होत्या। महापौर पदासाठी ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण असल्याने विजयसिंह खाडे पाटील, प्रमोद देसाई, विजय देसाई, वैभव कुंभार आणि रुपाराणी निकम यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होती। अनेक राजकीय खलबते देखील सुरू होते। मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर अखेर रुपाराणी निकम यांचं नाव महापौर पदासाठी निश्चित झाले आहे। दरम्यान उपमहापौर पदासाठी जनसुराज्यकडून निवडून आलेले अक्षय जरग यांचे नाव निश्चित आहे। शिंदे सेनेच्या कोट्यातून अक्षय जरग यांना उपमहापौर पदाची संधी मिळणार आहे। अक्षय जरग यांचे वडील विक्रम जरग हे देखील यापूर्वी उपमहापौर होते। अक्षय जरग यांच्या रूपाने जरग कुटुंबियांमध्ये उपमहापौर पदाची संधी दुसऱ्यांदा मिळणार आहे। दरम्यान रुपाराणी निकम यांच्या रूपाने प्रथमच कोल्हापूर महापालिकेचा महापौर हा भाजपचा असणार आहे। महापौर पदाचा कार्यकाळ 1.25 वर्ष असणार आहे। तर भाजपकडून प्रथमच होणाऱ्या महापौर पदासाठी एका महिलेला संधी देण्यात आली आहे। याशिवाय रुपाराणी निकम यापूर्वी 2015 मध्ये भाजपकडून महापालिकेवर निवडून आल्या होत्या, तर यावेळी त्या प्रभाग क्रमांक 18 मधून विजयी झाल्या आहेत। दरम्यान महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक काँग्रेस देखील लढणार आहे। त्यानुसार महापौर पदासाठी सचिन शेंडे तर उपमहापौर पदासाठी दुर्वास कदम महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत।